मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. महानगरपालिका नगरपालिकांचे मतदान त्याच्यातच अर्थात BMC-सुद्धा आले, अगदी तोंडावर आलेले आहे, पण म्हणावे तसे वातावरण तापलेलं नाही. मोदींजीच्या शब्दात सांगायचे तर मजा नाही आ रहा. म्हणजे बघा ना, राज आणि उद्धव यांचा प्रीतिसंगम होऊन आता 6 महिने झाले. या 6 महिने या दोघांनी काय केले आणि आता मतदानाची तारीख तोंडावर आल्यावर युती आणि जागा वाटपांची घोषणा होते आहे. कमाल म्हणजे ठाकरे बंधूंची अजून एकही संयुक्त सभा झालेली नाही. याचं कारण आहे मित्रांनो, ते हे की या दोघांकडे बोलायला तसं काही खास नाही आणि त्याचमुळे ते लोकांपासून लपत आहेत. म्हणजे बघा ना, ही 4 जानेवारीला मातोश्रीवर घेतलेली प्रेस दुसरी अशी पत्रकार परिषद आहे जी ठाकरे बंधूंनी अक्षरशः उरकली. याआधी 25 डिसेंबरला जी पत्रकार परिषद झाली होती तीसुद्धा अशीच तडकाफडकी संपवण्यात आली होती. आणि खरं म्हणजे ठाकरे बंधू म्हणणं चूक आहे, प्रेस राज ठाकरेंनी उरकली, कारण उद्धव ठाकरेंकडनं तशी काहीच अपेक्षा नाही. पत्रकार राज ठाकरेंना ऐकायला आले होते, पण त्यांचा हिरमोड झाला. कमाल म्हणजे त्यांना न शोभणारे एक वाक्य राज ठाकरे बोलले. ते म्हणाले, सगळं काही आत्ताच विचारणार का, काही प्रश्न राहू द्या, माझ्या सभांमधून मी बोलणारच आहे. इतके डिफेन्सिव्ह राज ठाकरे मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाहीत आणि म्हणून मी म्हणतो की राज ठाकरे लपत आहेत. बरं, नुसतं स्वतः लपत आहेत असं नाही, तर त्यांनी त्यांचे सगळ्यात विश्वासू, निष्ठावान आणि बोलण्यात पारंगत असलेले 3 सहकारी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन यांनासुद्धा गायब केले आहे. महाजन तर खैर त्यांना सोडून आता शिवसेनेत सामील झाले, पण बाकी दोघे कुठे गेले? इतकी वर्ष पडत्या काळात ज्यांनी राज ठाकरेंची साथ दिली ते आता प्रीतिसंगम होत असताना गेले कुठे? खरं म्हणजे बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांना तिकीट देऊन नगरसेवक करायला नको होते? बरं, तिकीट जाऊ दे, साधं टी व्हीवर बोलायलासुद्धा देऊ देत नाहीत. ह्याची फळं काय ममतापाला? मला शंका आहे की या तिघांना त्यांच्या हिंदुत्ववादी आणि त्याहीपेक्षा जास्त उबाठा विरोधी विचारांमुळे घरी बसवले आहे. अर्थात हिंदुत्ववादी म्हणजे उबाठा विरोधी हे आता समीकरण एकच आहे, हे नवीन सांगायची गरज नाही. तर मुद्दा काय, या तिघांना लपवण्यासाठी राज ठाकरेंना या तिघांना लपवण्यामागे राज ठाकरेंना सोयीचे राजकारण करता यावे हा उद्देश आहे. त्यांना जाचक प्रश्नांची उत्तरं देऊ लागू नयेत म्हणून हे 3 निष्ठावान कार्यकर्ते बाजूला केले गेले आहेत. राजकारण खरंच वाईट. अजून एक नेत्यांचा असाच संच गायब आहे, नवाब मलिक, अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड. त्यामागचं काय राजकारण आहे पुढच्या व्हिडिओतून बोलतो. आता इथेच थांबतो, 1 मिनिट. आत्ता संदीप देशपांडे दिसले, त्यांचा चेहरा रंग गेलेल्या भिंतीसारखा होता. 20 वर्ष रंग न दिलेल्या भिंतीसारखा होता. आज इतकेच.